मतदानासाठी अवघे काही तास उरलेले आहेत। मतदान करण्यासाठी लोकशाही मराठी सुद्धा आपल्याला वारंवार आवाहन करत आहे। राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान पार पडतंय। मतदान करण्यासाठी फक्त 1.5 तास उरलेले आहेत। लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा, मतदान करा असं आवाहन लोकशाही मराठीकडून सुद्धा केलं जात आहे। महेश गोयल आणि अभिराज बाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेश गोयल वसई विरारहून आपल्यासोबत जोडलेले आहेत। वसई विरारमध्ये कशा प्रकारे मतदारांचा प्रतिसाद आतापर्यंत पाहायला मिळालाय? 7:30 वाजेच्या सुमारास जे वसई विरार शहरामध्ये मतदार जे आहेत ते मतदान करण्यासाठी पोहोचलेत। मात्र सकाळपासून ईव्हीएम मशीनचा कुठेतरी बिघाड आणि कुठेतरी गोंधळ बघायला भेटले आणि कुठेतरी बोगस मतदान हे देखील करण्यात मिळालेले आहे। मात्र अशा ठिकाणाचे प्रकार जे घडले आहेत, वारंवार घडले आले, त्याच्यामुळे कुठेतरी प्रशासनावर नागरिकांची नाराजगी व्यक्त केली जात आहे। आणि आज आता दुपारपर्यंत जवळपास 1 वाजेपर्यंत 33% हे मतदान झालं आहे। नक्की जी, आपले प्रतिनिधी अभिराज बाळे आपल्यासोबत इचलकरंजी या ठिकाणीहून जोडलेले आहेत। अभिराज, या ठिकाणी कशा प्रकारे मतदारांचा प्रतिसाद पाहायला मिळतोय? या ठिकाणी इचलकरंजी महानगरपालिकेसाठी आज पहिल्यांदाच मतदान होते। सकाळी 7:30 वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला आहे। आपण आता या ठिकाणी शाळेमध्ये आहोत आणि बघू शकताय तरुणही मोठ्या प्रमाणामध्ये तरुणही या ठिकाणी मतदानासाठी उतरले आहेत। महिलांचा प्रतिसादही तेवढाच या ठिकाणी दिसून येत आहे। मतदानाला आता 1.25 तास शिल्लक आहे। इचलकरंजी महानगरपालिकेसाठी जवळपास 46% मतदान या ठिकाणी पार पडलेलं आहे। 230 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत। जागांसाठी 2,48,907 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। आणि याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। धन्यवाद अभिराज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।